सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आज आपण अन्यथा ज्ञान हे कसं असते, अन्यथा ज्ञान म्हणावं कशाला, अन्यथा ज्ञान जे आहे त्याची प्रतीती कशी आहे, हे आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्याला सविस्तर त्या संदर्भामध्ये सांगणार आहेत। तरी सर्व वासनिकांना अशी विनंती आहे, सूचना आहे की हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत आपण पाहावा, म्हणजे अन्यथा ज्ञानाविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती होईल। आणि अन्यथा ज्ञान हे एवढं घातक असते की त्यापेक्षा माणूस अज्ञानी असलेला बरा। आपल्या ब्रह्मविद्येमध्ये पक्षकारांनी सांगितलेलं आहे की अन्यथा ज्ञान हे विषासारखं कार्य करते। अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तोतवनिका। आपले पक्षकार म्हणतात अज्ञानी व्यक्ती चांगले, पण हा अन्यथा ज्ञानी काही कामाचा नाही। आणि आपल्या पंथामध्ये सध्याच्या परिस्थितीला महानुभाव पंथामध्ये अन्यथा ज्ञानी लोक एवढे वाढलेत, म्हणजे हे लोक काय करतात, आजकाल पुस्तकं छापलेली आहेत तत्वज्ञानाचे, ते घरी बसून त्याचं वाचन करतात। कोण्या गुरुपाशी जायचं नाही, कोण्या गुरुचं सन्निधान करायचं नाही, यथार्थ अर्थ काय आहे तो जाणून घ्यायचा नाही। आणि मग पुस्तकी ज्ञान, त्या तत्वज्ञानाचा, त्या सिद्धांताचा मतीत अर्थ काय, सिद्धांती अर्थ काय, आणि प्रासंगिक त्या सिद्धांतावर कसं चालावं, कसे प्रसंग जीवनामध्ये आल्यानंतर आपण कसं त्या सिद्धांताचा आपल्या जीवनामध्ये आचार केला पाहिजे, हे काही माहिती नाही। आणि सर्रास सुटतात मग पोथी प्रवचन करण्यासाठी। आणि तुमच्यासारखे वासनिक मंडळी पण तशांचं खूप मोठ्या प्रमाणात आयोजन करतात त्यांच्या प्रवचनाचं। आणि मग ते लोक ज्ञान तर सोडून द्या, अन्यथा ज्ञानच तुम्हाला सांगून जातात। आणि परिस्थिती अशी आहे की वासनिक मंडळींना संसारातूनच वेळ भेटत नाही, कधी ते गुरुच्या सन्निधानी जाणार आणि कधी यथार्थ ज्ञान अभ्यासणार, ते तर त्यांना करता येत नाही। मग असे कोणीतरी येतात आणि संधी साधून जातात आणि तुमच्या पदरी अन्यथा ज्ञानाची शिदोरी बांधून जातात, आणि त्याचा फायदा न होता तुम्हाला तोटाच होत असतो। म्हणून पक्षकारांनी सांगितलेलं आहे अन्यथा ज्ञान ते विष ते तव मारिते। आणि म्हणून पक्षकार म्हणतात अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तोतवनिका। अज्ञानी लोक चांगले, पण अन्यथा ज्ञानी काही कामाचे नाही। तर कवी आपल्याला अन्यथा ज्ञानाविषयीच निरूपण करणार आहे। तर जास्त उशीर न करता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आपल्या ग्रंथ वाचनाला आरंभ करूया। दंडवत हो तयांतु जे तरकी प्रवीण, ते वस्तुमये साधिती कारण, परी हे प्रतिष्ठिता अतिदूषण ते विचारेना। मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचे उत्तर मोजक्या काही 3 ते 4 वासनिक मंडळींनी दिलेली आहेत। तर आपल्या चॅनलवरील सर्व वासनिक मंडळींना एक सूचना आहे, मी जे पोथी सांगत आहे, मी जे हे तुम्हाला ज्ञान सांगत आहे, या ज्ञानामधून जे मी प्रश्न विचारत आहे या ज्ञान सत्रातील, तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सर्वांनी दिले पाहिजे।
पुढील सत्रापासून ज्यांनी ज्यांनी प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्यांची नावं मी सांगणार आहे. प्रश्न कोणता होता, त्याचं उत्तर कोणतं बरोबर आहे तेही सांगणार, आणि कोणी कोणी त्या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत हेही मी उद्यापासनं म्हणजे पुढील जे काही आता ज्ञानसत्र होतील त्यामध्ये सर्वांची नावं सांगणार आहे. कोरोना काळामध्ये ज्यावेळेस मी लीळाचरित्र आपल्या या चॅनलवर चालू केलं होतं त्यावेळेस एक उपक्रम चालू होता. मी प्रश्न विचारायचो, त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहेत ते दुसऱ्या सत्रामध्ये पुढच्या सत्रामध्ये सांगायचो, आणि कोणी कोणी प्रश्नाची बरोबर उत्तरे दिलेली आहेत त्या सर्वांचे नावं मी सर्वांना सांगायचो की यांची उत्तर बरोबर आहेत. तर पुढच्या ज्ञान सत्रापासून ज्या ज्या वासनिक मंडळींनी बरोबर उत्तर दिलेली आहेत अशांची नावं मी या चॅनलवर घेणार आहे. तरी सर्व वासनिक मंडळींनी ध्यान देऊन पोथी ऐकावी आणि त्या प्रश्नाची जे काही मी प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही बरोबर द्यावीत अशी अपेक्षा आहे. तर कवी म्हणतात, तयांतु जे तरकी प्रवीण, अन्यथा ज्ञानी जे लोक आहेत जे तर्क लावतात की देवाला कशाला पैशाची गरज आहे, देवाला याची काय गरज आहे, देवाला त्याची काय गरज आहे, साधू संतांना काय गरज आहे द्रव्याची वगैरे असे तर्क लावतात. एव्हाना तर्कावरच नाही थांबत हे लोक, तर कुतर्कावर पण जातात. तर असे हे जे लोक तर्कामध्ये प्रवीण आहेत ते वस्तुमय साधिती कारण, हे जे तर्क लावणारी मंडळी आहे हे यथार्थ भगवंताच्या लीळेंचं अध्ययन करत नाहीत, स्वामींनी सांगितलेल्या तत्वांचं यथारूपपणे अध्ययन करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, आणि त्यामुळे ते अर्थाचा अनर्थ करतात. जसं मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो श्री नागदेवाचार्यांचं, की श्री नागदेवाचार्यांना स्वामी म्हटले होते, अरे तुला कशाचीच गरज नाही माझ्या ठिकाणी क्रिया करण्याची. देव तो अंतर्गाम्य की देव तो काहीसेन भजावा पूजावा न लगे, हे नागदेवाचार्यांना देवांनी सांगितलं. आणि जे अर्धवट ज्ञानी अन्यथा ज्ञानी आहेत ते म्हणतात देवाने तर असं सांगितलं की देव तो काहीसेन भजावा पूजावा न लगे, देव तो अंतर्गामी की, म्हणून आपण आता काहीही क्रिया करायची नाही देवा धर्माच्या ठिकाणी, फक्त अंतर्गाम्य परमेश्वर आहे, आपण भगवंत अंतर्गाम्य ठेवला पाहिजे. आता तुम्ही विचार करा, श्री नागदेवाचार्य स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, सदोदित देवाची श्रीमूर्ती त्यांच्या डोळ्यामध्ये वसलेली असायची, सेवादास्य त्यांना घडायचं. एवढंच काय, असन्निधानामध्ये अष्टोप्रहर स्मरण करायचे, एवढी त्यांची योग्यता. म्हणून देवाने सांगितलं तुम्हाला काहीच क्रिया करण्याची गरज नाही. आणि परिस्थिती अशी होती ज्यावेळेस संन्यास घेतला त्यानंतरची ही गोष्ट आहे, त्यानंतर देवाने निरूपण केलेलं आहे. हे देव त्यावेळेस म्हणतात संन्यास नेमकाच झालेला असतो, घरी काही धनद्रव्य नसते, त्यांच्या मुलाबाळांना दुधाची व्यवस्था नव्हती, त्यांच्या पत्नीला अंगावर घालण्यासाठी व्यवस्थित वस्त्र नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि मग अशी परिस्थिती आहे आणि नागदेवाचार्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलं देवाच्या ठिकाणी. मग देव काय त्यांना म्हणणार आहेत का नाही नाही कुठेही तिथं रोज मजुरी कर परंतु पैसे आणून दे मला, असं म्हणणार आहेत का देव? नाही म्हणणार. तर निरूपण त्यांच्यासाठी होतं. मग तुम्ही विचार करा, श्री नागदेवाचार्यांची आणि आपली तुलना होऊ शकते का? सरळ सरळ प्रश्न आहे, होऊ शकत नाही. ते त्यांच्यासाठीचे वाक्य आहेत देवांचे, आणि आताच्या काळामध्ये ते वाक्य आपल्याला लागू होतील का की देवाच्या ठिकाणी तुम्ही कोणतीच क्रिया करू नका, साधू संतांच्या ठिकाणी तुम्ही कोणतीच क्रिया करू नका, हे शक्य नाही. मग आता जे सांगतात की गरज नाही देण्याची, त्या लोकांचं पण सांगणं काही काही ठिकाणी मला सत्य वाटायला लागते कधी कधी. कारण जी काही परिस्थिती आहे सध्या त्या परिस्थितीला पाहता काही अंश ते सत्य पण वाटते. कारण जो
वासनिक मंडळी धनद्रव्य अर्पण करत आहेत पंथामध्ये, साधू संत महंतांच्या ठिकाणी, स्थानापतीच्या ठिकाणी, असं आपल्याला कधी कधी लक्षात येते. ते यथायोग्यपणे महानुभाव पंथाच्या वर्धनासाठी, महानुभाव पंथाच्या वृद्धीसाठी, महानुभाव पंथाच्या प्रचार प्रसारासाठी ते योग्यरित्या उपयोगात आणल्या जात नाही. तर असं उपयोगात ज्यावेळेस हे धनद्रव्य येत नाही त्यावेळेस मग कधी कधी दुःखही होते, बरोबर की नाही. तर हे काही अंशी भाग आहे. पण अन्यथा ज्ञानाकडे ज्यावेळेस जीव वळतो की देवाने आचार्याने सांगितलेल्या गोष्टी आपल्यावर लागू करतो, आपल्यावर लागू करायला काही हरकत नाही, देवाला तुम्ही 1 रुपयाही देऊ नका, या गोष्टीशीही मी सहमत आहे. पण तुमची तशी योग्यता पाहिजे, तुम्ही अष्टोप्रहर भगवंताच्या ठिकाणी वेसलेले पाहिजे, भगवंताच्या स्मरणामध्ये तल्लीन पाहिजे, सदोदित नामस्मरण तुम्ही जर करत असाल घरी. आणि अष्टोप्रहर म्हणजे काय, 24 तास. 1 प्रहर हा 3 तासाचा, आणि एका दिवसामध्ये, रात्रंदिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 8 प्रहर असतात, तर 8 त्रिक 24. तर असे 24 तास जो व्यक्ती वेसलेला आहे भगवंताच्या ठिकाणी, त्याने 1 रुपयाही दान करू नये. पण जो व्यक्ती संसारामध्ये वेसलेला आहे, जो व्यक्ती स्वतःच्या शरीरासाठी लाखो रुपये खर्च करू शकतो, स्वतःच्या संसारासाठी लाखो रुपये खर्च करू शकतो, अशी व्यक्ती जर म्हणायला लागली देवाला 1 रुपयाचीही गरज नाही, आणि ती व्यक्ती देवाचं स्मरणही करत नाही, तर अशा व्यक्तीला हे तत्व लागू होत नसतात. हे यथार्थ ज्ञान झालं. तर असो, जे यथार्थ तुम्हाला सांगितलं ते व्यवस्थित समजून घेतलंच असेल तुम्ही. तर कवी आपल्याला म्हणतात, तयांतु जे तर्कीवर प्रवीण, ते वस्तुमय साधिती कारण, परी हे प्रतिष्ठित अतिदूषण ते विचारेना. जे तर्कशास्त्रामध्ये प्रवीण आहेत ते काय म्हणतात, ते म्हणतात की ह्या ब्रह्मांडामध्ये, चराचरामध्ये वस्तूची विस्तारली आहे. म्हणजे जे अव्यक्तमंत भगवंत आहेत, परमेश्वर आहेत, तेच जणू काही चराचरामध्ये विस्तारलेले आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे बघा, आता जनावर पण परमेश्वर, झाडं पण परमेश्वर, किडा मुंग्या, ज्या नाल्यामध्ये आळ्या असतात, बुजबुजीत भरलेल्या शेपटीच्या आळ्या, दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या आळ्या, जंतू, किडे, चाटू, ह्या सर्वांच्या ठिकाणी हे लोक काय म्हणतायत, हे म्हणतायत तिथं भगवंतच विस्तारलेले आहेत, भगवंताचंच रूप आहे ते. आता हे शक्य आहे का? त्या घाणीमध्ये भगवंत का जातील? हे म्हणणं किती चुकीचं आहे. तेच कवी म्हणतात, परी हे प्रतिष्ठिता अतिदूषण. असे जर आपण भगवंताचं वर्णन करायला लागलो, आपल्याला नरकामध्ये जावं लागेल, बरोबर की नाही. तर अशी जर आपण प्रतिष्ठा केली, या सर्व विष्णुमयम जगत सर्वम खलविदम ब्रह्म म्हणायला जे लोक अद्वैतवादी आहेत, असे ते लोक म्हणतात, तर असं म्हणणं म्हणजे भगवंताला दूषण लावणं आहे, बरोबर की नाही. ते विचारेना म्हणजे हे तत्व काय आपल्या लक्षात बसतात का? योग्य वाटते का आपल्याला? हे नाही, बरोबर आपल्याला ते कधीच वाटणार नाही, कधीच ते योग्य ठरणार नाही. तर असे हे जे काही अन्यथा ज्ञानी लोक आहेत ते असं निरूपण करतात. बरेच आपले लोक म्हणतात कृष्णाचं नाव घेण्यापेक्षा राधे राधे म्हणा. आपले मानव पंथातले पण काही असे उपदेशी असतात की त्यांना तेवढंस ज्ञान नसते आणि ते पण राधे राधे म्हणतात. राधेची डायलर टोन, ज्यावेळेस आपण फोन लावतो एखाद्या व्यक्तीला, आपल्याला टोन ऐकू येते, तर ते डायलर टोन जे आहे ते पण राधेचे लावतात. राधे राधे बोल कलका क्या पता वगैरे असे ते डायलर टोन लावतात. मग सांगा तुम्ही,
एकीकडे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. श्रीकृष्ण भगवान स्पष्ट म्हणतात तत्वज्ञानामध्ये, ज्या वेळेस अर्जुन देवाला श्रीमद भगवद्गीता सांगतात, त्या ब्रह्मविद्येमध्ये स्पष्ट म्हणतात की माझ्या एकट्याला शरणे, माझं स्मरण कर, माझं ध्यान कर. पूर्ण गीतेमध्ये कुठेतरी राधेचा शब्द आहे. देव म्हटले श्रीकृष्ण महाराज असं की राधेचं स्मरण करा, मी तुम्हाला मोक्ष देतो. पण आपल्या सनातन धर्मातील लोकांना रोग लागलेला आहे, मनाचं काहीही घालायचं आणि काहीही भारूड चालू द्यायचे. कुठेही मोठ्या कार्यक्रमामध्ये गवळणी काय राधेच्या, मग ते भजनी मंडळवाले 50,000, 51,000, कोणी 1,00,000, कोणी 1,50,000. आता ते आपल्या महानुभाव पंथामध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मोठे मोठे गायक यायला लागले सांगायला आणि भजन म्हणायला. ज्यांनी कधी अभ्यास केला नाही तत्वज्ञानाचा, तत्वाला धरून त्यांचे भजन नसतात, त्या भजनामध्ये काहीही म्हणतात. एकीकडे स्वामींनी शिक्षा पण केलं होतं, गणपत आपिवला आऊस आला. देव म्हणतात, आम्ही काय झाड आहोत का इंद्राच्या अंगणातलं? कल्पवृक्ष तुम्ही आम्हाला म्हणत आहात. आम्ही काय कामधेनू आहोत का, जे तुम्ही आम्हाला कामधेनू म्हणत आहात? आणि इंद्राच्या त्या गोशाळेतील जे ढोर आहे, एक गोशाळेतील प्रमुख सुरभी देवता, त्यालाच कामधेनू म्हणतात. तर आम्ही काय ढोर आहे का इंद्राच्या गोशाळेतलं? किंवा चिंतामणी म्हटलेलं आहे त्या वर्णनामध्ये. देव म्हणतात, आम्ही काय कोणाच्या गळ्यातील चिंतामणी आहोत का? तर असं अन्यथा ज्ञानाचं जर वर्णन केलं तर देव म्हणतात नरकामध्ये जावं लागेल. मग तुम्ही विचार करा, तुम्ही जे असे गायक लोक आणता कार्यक्रमामध्ये, वास्तविक मंडळी तर जाऊ द्या, साधू संत पण आणायला लागलेत. आता काय बोलावं, महंत लोक पण आणायला लागले गायकांना. मग आता ते गायक काय म्हणतात, देवाला कल्पतरू म्हणतात. एक भजन आहे, म्हणजे जवळजवळ ही गोष्ट आहे 30 वर्षापूर्वीची. 30 वर्षापूर्वी जमाना कॅसेटचा होता. घरी कॅसेट आणायचो आपण, त्या डेक मध्ये, त्या टेप रेकॉर्डर मध्ये ते टाकायचो आणि लावायचो. तर त्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये एक भजन खूप प्रचलित झालं होतं, जय जय चक्रधर माऊली कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्ष नाही, कल्पतरूची सावली. जय जय चक्रधर माऊली कल्पतरूची सावली, सावली कल्पतरूची सावली, कल्पतरूची सावली. जय जय चक्रधर माऊली. हे भजन 30 वर्षापूर्वी आलेलं होतं मार्केटमध्ये. आणि काय म्हणत आहोत आपण देवाला? जय जय चक्रधर माऊली. कल्पतरू पण नाही म्हटलं. विचार करा तुम्ही, कल्पतरू पण नाही म्हटलं, कल्पतरूची सावली म्हटलं देवाला. तुम्ही सांगा आता काय आपण साध्य करत आहोत असे भजन ऐकून? त्यामुळे कोणते भजन ऐकले पाहिजे, कोणाचं प्रवचन ऐकलं पाहिजे, कोणाचं तत्वज्ञान ऐकलं पाहिजे, कुठे गेलो पाहिजे, काय आणलं पाहिजे, काय कार्यक्रमामध्ये आपण उपक्रम राबवले पाहिजे, हे बारीक सारीक विचार करून आपण चाललो पाहिजे. 30 वर्षापूर्वी जर कल्पतरूची सावली आपणच पंथातले लोक म्हणायला लागलो देवाला, आणि एकीकडे स्वामी स्वतः चरित्रामध्ये म्हणतात, आम्ही काय इंद्राच्या अंगणातलं झाड आहोत का? असं बोलू नका तुम्ही. आणि आपणच जे देवाच्या नावावर जगत आहोत, देवाच्या तत्वाच्या विरोधात वागत आहोत, कधी आपण विचारच केला नाही याचा. कसं होणार मग? आपलं चांगलं होईल, पंथाचं चांगलं होईल, किंवा जे कोणी पंथाचे ठेकेदार असतील त्यांचं तरी चांगलं होईल. कोणाचं चांगलं होणार आहे? देवाच्या तत्वाच्या विरोधात जर चाललो आपण तर ना पंथाच्या ठेकेदारांचं चांगलं होणार आहे, ना मोठ्या मोठ्या महंती पदावर जे काय कोणी बसलेले आहेत त्यांचं चांगलं होणार आहे. कारण खरे पंथाचे, खरे या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्व आपण समाजामध्ये पसरवण्यासाठी कामच करत नाही. मग आता आपण देवासाठी काम करत नाही तर या पंथाचं भविष्य काय आणि आपलं तरी भविष्य काय? तुम्हीच विचार करा. सांगायला गेलं तर भरपूर सारं काही आहे, पण जास्त
आपलं ज्ञानप्रबोध ग्रंथ सोडून दूर जाणं हेही काही योग्य होणार नाही. तर आपण आपल्या या ग्रंथाकडे वळूया. जे अनादि नित्य आणि संत, ते केवी होये अनित्य असंत. जे निराकार अव्यक्त, ते कदा दृश्य नव्हे. जे अनादि नित्य आणि संत, जे अन म्हणजे नाही, आदि म्हणजे सुरुवात, त्याला म्हणतात अनादीचा काळ. अनादी काळापासून जे नित्य आहे. नित्य कशाला म्हणतात? काळत्रयी नाश नाही. नित्य शब्दाची व्याख्या पाठ करून घेणे सर्वांनी. नित्य म्हणजे काळत्रयी नाश नाही. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळामध्ये ज्याचा कधीही नाश होत नाही असे ते नित्य, ते भगवंत आहेत. आणि संत म्हणजे जो विकरत नाही तो संत, असे ते आपले भगवंत. ते केवी होये अनित्य संत, असे ते भगवंत अनित्य कशाला होतील? कशाला ते जनावर होतील, झाड होतील, वेली होतील, नालीतले किडे होतील? कशाला होतील? ते अनित्य वस्तू आहे सर्व, नरक आहेत ते. आणि सर्वम खलविदम ब्रह्म म्हणणारे लोक म्हणतात, अद्वैतवादी लोक म्हणतात सर्वीकडे ब्रह्म नटलेले आहेत. तर हे असत्य आहे, हे काही खरं नाही. तर असे हे अनित्य जे प्रपंच आहे त्याच्यामध्ये भगवंत कशाला येतील आणि स्वतः अनित्य का होतील बरं? हे शक्य नाही. जे निराकार अव्यक्त, जे भगवंत निराकार म्हणजे त्यांना कोणता आकार नाही, अव्यक्त आहेत, ते कदा दृश्य नव्हे. ते असे कधी दृश्यमान होणार नाही आणि अशा जन्माला कधी जाणार नाहीत. कधीही ते झाडाच्या रूपाने जन्म घेणार नाहीत, कधीही ते किडामुंगी होणार नाहीत, कधीही ते नालीतले किडे आळ्या होणार नाहीत. येणे अर्थी अद्वैतवादी जे लोक म्हणतात ते खोट आहे. आणि हे अन्यथा ज्ञान जे आहे, या ज्ञानापासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे असं निरूपण आपल्याला कवी करत आहेत. अबुद्ध ते ऐसे मानिती, जे अव्यक्त आलेसी व्यक्ती. उत्तम अव्यवो भाव नेणती म्हणूनिया. उत्तम अव्ययो भाव नेणती म्हणूनिया. अबुद्ध ते ऐसे मानिती, जे अबुद्ध लोक आहेत ते काय मानतात? जे अव्यक्त आलेसे व्यक्ती, जे अव्यक्तमंत आहेत ते व्यक्ती आलेत. उत्तम अव्ययो भाव नेणती. व्यय म्हणजे खर्च करणे, अव्यय म्हणजे खर्च न करणे. म्हणजे भगवंत अक्षय आहेत, कधी त्यांचा खर्च होत नाही. भगवंताचं स्वरूप हे कधीही खर्चिक नाही, क्षय नाही त्या भगवंताला. भगवंत हे अक्षय आहेत. उत्तम अव्ययो भाव नेणती. उत्तम अव्यय भाव जो भगवंताच्या ठिकाणी आहेत, जे भगवंत कधी खर्ची होत नाहीत, अव्यय आहेत भगवंत. हे नेणती म्हणजे माहिती नाही लोकांना, म्हणून या. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, मागच्या खाणीमध्ये मी बोललो ते अव्यक्त आलेसी व्यक्ती असं लोकांना वाटेल, म्हणजे अर्थ काय झाला की अव्यक्त हे व्यक्त होत नाहीत असाही अर्थ होतो. मग आता आपण तर म्हणतो की अव्यक्त परमेश्वर व्यक्त होतात, मग कवी असं का म्हणत आहे तिथे? यामागचं कारण असं आहे, अव्यक्त म्हणतो भगवंत व्यक्त होऊन स्वरूपाच्या बाहेर दुसऱ्या नव्या ठिकाणी निघून गेले असा अर्थ होत नाही. अव्यक्त म्हणतो परमेश्वर व्यक्त झाले तरी पण त्या अव्यक्त स्वरूपातच आहेत. जसं एखादं मोठं धरण आहे, पैठणचं धरण आहे, खूप विशाल आहे, किंवा तेलंगणामध्ये नागार्जुन सागर आहे, खूप मोठं धरण आहे नागार्जुन सागर. असे जे मोठे मोठे धरण आहेत,
असं समजून घ्या उदाहरण म्हणून. ते धरण जे आहे ते समजा पैठणचं धरण आहे मोठं, त्या मोठ्या धरणामध्ये खूप पाणी आहे. मग आता त्या पाण्यामध्ये आपण काय केलं, एक मातीचं मडकं भरलं त्याच पाण्याने. पैठणच्या धरणाच्या पाण्यामध्ये ते मडकं टाकलं आपण, त्या पाण्याने ते मडकं भरलेलं आहे. जे धरणामध्ये पाणी आहे तेच त्या मडक्यामध्ये पाणी आहे की नाही? तसं आहे अव्यक्तमंत परमेश्वराचं जे स्वरूप आहे अनंत या ब्रह्मांडामध्ये व्यापक, तेच स्वरूप या व्यक्तमंत मूर्तीमध्ये आहे. जे मायापूर आहे त्या मायापुरामध्येच भगवंताचं रूप. आता हे थोडस तात्विक गोष्ट सांगत आहे, तत्वज्ञानाची गोष्ट आहे. थोडस ध्यान देऊन पोथी ऐका म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. तर अव्यक्तमंत भगवंत म्हणजे समजून घ्या पैठणचं धरण. अनंत असे भगवंत आहेत. उदाहरण म्हणून पैठणच्या धरणासारखं एक लक्षात राहू द्या डोक्यामध्ये. आणि त्यामध्ये मडकं भरून आपण सोडलं. बाहेरचंही पाणी पैठणच्याच धरणातलं आहे, आतलंही पाणी त्याच धरणाचं आहे. तसं अव्यक्तमंत परमेश्वर जे आहेत त्यांचं स्वरूप पूर्ण ठिकाणी व्यापक आहे, अनंत असं स्वरूप आहे. आणि तिथे मायापुरामध्ये भगवंत अवतार घेतात. ते मायापूर पण याच ब्रह्मांडामध्ये फिरत आहे. जे त्या परमेश्वराच्या मूर्तीच्या बाहेर स्वरूप आहे तेच मूर्तीच्या आतमध्ये आहे. म्हणजे एकच झाला अर्थ. म्हणून म्हणतात अव्यक्त आला असे, अव्यक्त जो आहे तो व्यक्त झाला आणि ते भगवंताचं स्वरूप तिथे खर्ची गेलं असा अर्थ धरू नका. जे स्वरूप बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. फक्त फरक एवढा आहे, इथे ते स्वरूप जे आहे ते जीवधरणाचं कार्य करत आहे. इथे ते स्वरूप जे आहे ते भोजन ग्रहण करत आहे. मायापुरामध्ये भगवंताने अवतार घेतला पण बाईसांचा पाणी भातही स्वीकार केला आणि आबाईसांच्या उपहाराचाही स्वीकार केला, सारंग पंडिताच्या उपहाराचा स्वीकार केला, नागदेवाचार्यांचा उपहाराचा स्वीकार केला. औरंगल प्रदेशी असताना त्या मल्लाच्या उपहाराचा स्वीकार केला की नाही? पुन्हा सालबर्डीला स्वीकार केला. तसं अव्यक्तमंत भगवंत कंदमुळे खातील का? जसे मुक्ताबाईचे कंदमुळे खाल्ले सालबर्डीला. नांदेड येथे स्वामी असताना भंडारेकार जे होते ते भिक्षा मागून आणायचे आणि स्वामींना आरोग्य द्यायचे. देव जेवण करायचे की नाही? आरोग्य करायचे. अव्यक्तमंत परमेश्वर आरोग्य करतात का? नाही. तर हा जो भाव आहे स्वीकारण्याचा, तो भाव व्यक्तमंत भगवंताच्या ठिकाणी आहे. हा फरक आहे. फक्त स्वरूप तेच आहे. येणे अर्थी कवी आपल्याला या ओळीमध्ये सांगत आहेत की भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी व्यय होत नाही. अव्यय भाव तो अव्यक्तमंत भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि हे एवढं असं गुह्य तत्वज्ञान नेणती अन्यथा ज्ञानी लोक, ते नेणती म्हणजे त्यांना माहिती नाही म्हणून असं अन्यथा ज्ञानी लोक काही ज्ञान सांगतात आणि मग ज्यांना ज्ञान नाही ते लोक ते ऐकतात. तर असो, आजचं हे ज्ञान सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. आपली आजची वेळ झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पुढील ओव्यांचा अध्ययन करण्यासाठी. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, कवी म्हणतात अव्यक्तमंत भगवंत व्यक्त झाले असं तुम्हाला वाटेल आणि जे अव्यय असा भगवंताचा भाव आहे तोही भाव या लोकांना माहिती नाही म्हणून असे लोक म्हणतात. तर मग आता प्रश्न असा आहे, व्यक्तमंत परमेश्वर आणि अव्यक्तमंत परमेश्वर यामध्ये मी जो फरक सांगितलेला आहे तो फरक काय आहे, मी त्यासाठी उदाहरण काय दिलं, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आणि आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर जे जे वासनिक मंडळी देतील त्या वासनिक मंडळींचे नाव मी उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सांगणार आहे आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तेही उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सांगणार आहे. त्यामुळे ध्यान देऊन पोथी ऐका,
एकदा ऐकल्यानंतर लक्षात बसलं नसेल, पुन्हा हा व्हिडिओ लावा, परत पुन्हा ध्यान देऊन पोथी ऐका आणि अलभ्य अशा या ज्ञानाचा लाभ घरबसल्या तुम्ही करून घ्या, अशी सर्वांना सूचना आहे. तर उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पण आपल्याला कवी अन्यथा ज्ञानाविषयी निरूपण करणार आहेत आणि कशा वेगळ्या वेगळ्या उपमा देतात, ते कोण्या प्रकारे उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगतात, ते आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर कमेंट करा, म्हणजे उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आपल्या सर्वांचं नाव येईल. तर भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये ज्ञान प्रबोधाच्या नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.